आपल्याच एका भागामध्ये 16 वर्षाची एक अशी मुलगी आहे जिला आतापर्यंत ही साधी मोजणी सुद्धा नीट आठवत नाहीये की तिच्या आबरूला किती लोकांनी ओरबडलं होतं। निर्भया केस होऊन आज जवळपास 12 ते 13 वर्ष झाली आहेत आणि या 12-13 वर्षामध्ये अशा कितीतरी निर्भया होत्या ज्यांच्यासोबत हे घृणास्पद कृत्य घडलं, पण कुणी सुद्धा त्यांच्या न्यायासाठी साधी मागणी सुद्धा केली नाही। कारण आपल्या देशाची मीडिया अजून सुद्धा नोटांमध्ये चिप शोधण्यात व्यस्त आहे। आपल्या भारत देशामध्ये अशा अनेक केसेस समोर येतात जे ऐकल्यानंतर पायाखालची जमीन नक्की सरकते। अशीच एक केस महाराष्ट्रातील बीडची आहे, जिथे एक मुलगी समोर येते जिला स्वतःला सुद्धा आठवत नाही की तिच्यासोबत किती लोकांनी एक घाणेरडं कृत्य केलं होतं। आणि जेव्हा संपूर्ण रिपोर्ट समोर आला तेव्हा समजलं की 6 महिन्यामध्ये जवळपास 400 लोकांकडून तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केलं गेलं। आता तुम्हाला वाटेल की ही मुलगी पोलिसांकडे का गेली नाही, तर मी तुम्हाला सांगतो त्या 400 लोकांमध्ये काही लोक पोलीसवाले सुद्धा होते। त्यांनी रिपोर्ट तर लिहिलाच नाही, पण उलट तिच्यासोबतच ते घृणास्पद कृत्य केलं। चला पाहूया मित्रांनो, या मुलीसोबत एक घृणास्पद कृत्य केलं आणि शेवटी तिला आतापर्यंत न्याय मिळाला की नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव आणि तुम्ही पाहतात गेट टू टॉक। नोव्हेंबर 2021 मध्ये अंबाजोगाईमध्ये आज तो काळ होता जेव्हा काळ्या कालखंडाची सुरुवात झाली। एक साधं कुटुंब ज्याच्यामध्ये आई वडील आणि एक मुलगी राहत होती। कुटुंब छान चाललं होतं, ती मुलगी शाळेत जात होती, पण त्यांच्या कुटुंबामध्ये एक अशी गोष्ट घडली की संपूर्ण कुटुंब विखरलं गेलं। त्या मुलीची आई आजारपणामुळे वारली तेव्हा तिचं वय होतं फक्त 8 वर्ष। वडिलांनाही मुलीला सांभाळण्यात खूप अडचणी येत होत्या। त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्या मुलीला वाटत नव्हतं की वडिलांनी दुसऱ्या कोणाला तरी घरी आणावं। खरं सत्य तर हे होतं की ती मुलगी इतर कोणत्याही स्त्रीला आपली आई मानू शकत नव्हती। त्याच्यानंतर ती आपल्या वडिलांना सांगते की प्लीज असं करू नका, पण वडील तिचं काही ऐकत नाही आणि याच रागामध्ये आपल्या मुलीला 7वी नंतर शाळेतच पाठवत नाहीत। जेव्हा या गोष्टी पुढे वाढतात, जेव्हा 13 वर्षाची होती तेव्हाच बापानं वजन समजून 33 वर्षाच्या व्यक्तीशी तिचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं। या दोघांच्या वयामध्ये जवळपास 20 वर्षाचं अंतर होतं। तिच्या वडिलांनी एकदा सुद्धा हा विचार केला नाही की आपल्या मुलीचं पुढं काय होईल। ती मुलगी खूप रडत होते, ओरडत होते की प्लीज बाबा माझ्यासोबत असं करू नका, पण तो काहीच ऐकत नव्हता, कारण त्याला स्वतःला दुसरं लग्न करायचं होतं। 2012 पर्यंत दररोज 68 निर्भयांची इज्जत लुटली जात होती। आता हा आकडा 77 पर्यंत पोहोचला होता। जवळपास 1 वर्षभर त्या मुलीसोबत हे असंच चालू राहिलं। रात्री नाराधमपणा आणि सकाळी मारझोड। त्या मुलीने या कुटुंबामध्ये गुदमरून आपलं संपूर्ण 1 वर्ष घालवलं। ती आपल्या वडिलांना सांगते की मी इथं राहू शकत नाही, पण तो त्याचे काहीच ऐकत नाही। त्याच्यानंतर ती ते कुटुंब सोडते आणि आपल्या गावी परत येते, पण वडील ज्याला आपली मुलगी घरात नको होती तो सुद्धा तिला मारतो आणि घराबाहेर काढून देतो। आतून पूर्णपणे ही तुटलेली ही मुलगी, तिची आई गेली आहे, तिचा पती जो तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे तो क्रूरता दाखवतोय, तिची सासू आणि शेवटी तिचा स्वतःचा बाप सुद्धा हेच करतोय। ती पूर्णपणे खचून पुन्हा अंबाजोगाई बस स्टँडवर पोहोचते। आता तिच्याकडे ना पैसे होते ना खायला अन्न। त्या बस स्टँडवर जाऊन बसते जिथं या नाराधामांचा दुसरा अध्याय सुरू होतो। त्या दरम्यान तिथे आसपास राहणारे लोक, बस स्टँडवर येणारे जाणारे, कोणी बस कंडक्टर, कोणी बस ड्रायव्हर, सर्व लोक मिळून तिच्यासोबत अत्याचार करतच होते। कुणी हा विचार करत नव्हता की या मुलीचं वय खूप कमी आहे, ती आतून तुटलेली आहे। नंतर तिथेच बस स्टँडवर तिला कोणतरी सांगतं की तू पोलीस स्टेशनला जाय आणि तक्रार नोंदव। ती तसंच करते, अंबाजोगाईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि आपल्यासोबत घडलेल्या या गोष्टीबद्दल ती सविस्तर माहिती पोलिसांना सांगते। आता पोलिसांना तिची अवस्था पाहून असं वाटलं की कदाचित ही मानसिक स्थिती काही ठीक नाहीये, म्हणून ही अशा गोष्टी बोलत आहे। आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये पोलीसवाले सुद्धा तिच्यासोबत तेच काम परत करतात। नाराधामपणाचा कळस पहा, एकीकडे तिची आई गेली, वडील ऐकत नाहीत, पती मारझोड करतोय आणि आतापर्यंत जवळपास 400 लोकांनी तिच्यासोबत हे अत्याचार केला होता। आणि पोलीस ज्यांना स्वतः न्याय द्यायचा होता, त्या लोकांना शिक्षा द्यायची होती, ते स्वतः या कृत्यात सामील झाले होते। जेव्हा तिच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या गोष्टी घडल्या तेव्हा ती पुन्हा बस स्टँडवर परत आली। याच दरम्यान बाल कल्याणासाठी काम करणाऱ्या एका महिलेची नजर या मुलीवर पडते। ती तिच्याजवळ बसली, तिने सर्व गोष्टी विचारल्या आणि तिला विश्वास दिला की मी तुला न्याय मिळवून देईन आणि पुढे तुझी पूर्ण काळजी घेतली जाईल। ती त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचते आणि पोलीस प्रशासनाला या सर्व घडलेल्या घटनेबद्दल सांगते। ती महिला एका बाजूला बसते आणि दुसरीकडे पोलीस त्या मुलीला खूप प्रेमाने विचारतात। जेव्हा ती हळूहळू सगळं सांगत गेली की किती लोकांनी तिच्यासोबत हे अत्याचार केला होता, त्या वैद्यकीय अहवाल सुद्धा समोर आला। त्यातून सुद्धा हे सिद्ध झालं की पूर्ण 6 महिन्यामध्ये तिच्यासोबत 400 लोकांनी संबंध ठेवले होते।
ही केस लवकर मीडियामध्ये येत नाही, पण तरी सुद्धा पोलीस ही केस खूप गांभीर्याने घेत होती आणि आसपासचे सर्व CCTV फुटेज काढले जातात. त्याच्यानंतर फक्त 9 लोकांवरच गुन्हा दाखल केला जातो आणि त्याच्यापैकी फक्त 3 लोक पकडले गेले. बाकीचे 400 लोक आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत आणि पोलिसांनी सुद्धा या गोष्टीला जास्त गांभीर्याने घेतलेलं नाही. आता तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारत देशामध्ये आपली बहीण लेक आज सुद्धा सुरक्षित आहे की नाही? कमेंट करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.